अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन चालकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनाला टोल लागणार नाही। खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना अटल सेतूवर 21 ऑगस्ट पासून टोलमाफी करण्यात आली आहे। पर्यावरणपूरक वाहनांना टोलमाफी असावी यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथ शिंदे साहेबांनी कायम पाठपुरावा केला होता। आता या निमित्तानं त्याला यश आलंय। एप्रिल महिन्यात या संदर्भात घोषणा करण्यात आली होती, ती आता लागू करण्यात आली आहे। ही योजना अटल सेतूवर अंमलात येणार असून राज्यातील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या दोन महामार्गांवरही येत्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांसाठीची ही टोल माफी लागू होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारकडून वाहतूक क्षेत्रातून होणारं कार्बन प्रदूषणकारी वायू आणि हरितगृह वायू उत्सर्जन रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करण्यात आलं। इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफीचं सॉफ्टवेअर देखील तयार करण्यात आलंय। त्यात मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नाभाशेवा अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी इलेक्ट्रिक वाहनं आणि बसेसना टोल माफी जाहीर करण्यात आली होती। सध्या मुंबईत 22,400 इलेक्ट्रिक वाहन आहेत। या वाहनांना या टोल माफीचा लाभ मिळेलच, मात्र या व्यतिरिक्त राज्यभरातून येणाऱ्या इतर इलेक्ट्रिक वाहनांना या टोल माफीचा फायदा होईल। या निमित्तानं प्रदूषणकारी घटकांचं उत्सर्जन करणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना बळ देण्याचा एकनाथ शिंदे साहेबांच्या ध्येयाला बळ मिळेल।